सुरुवातीच्या काळामध्ये आठवड्याला डेअरीला एक बंद पाळावा लागत होता। त्याच दृष्टिकोनातून गोविंद डेअरीची स्थापना झाली। गोविंद डेअरीची स्थापना आदरणीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केली आणि पहिल्या दिवसापासूनच शेतकऱ्यांसाठी कोणकोणती कामे केली पाहिजेत याची योजना त्यांनी आखली। आदरणीय चेअरमन साहेब यांचा दृष्टिकोन फार व्यापक होता। त्यांनी गोविंद डेअरीसाठी जे विजन ठेवलं होतं ते होतं व्हॅल्यू टू फार्मर अँड क्वालिटी टू कन्झ्युमर। म्हणजेच त्या दुधाचं मूल्य शेतकऱ्याला मिळालं पाहिजे आणि ग्राहकाला त्याची गुणवत्ता मिळाली पाहिजे। हा दृष्टिकोन ठेवून पुढे येत असताना आज आपण पाहतो की दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी बऱ्याच अडचणी येतात, पण चेअरमन साहेबांच्या व्यापक दृष्टिकोनातून हा विचार पुढे आला की जसं परदेशामध्ये गायी मुक्तसंचारमध्ये असतात तसंच आपल्या देशामध्ये आपल्या भागामध्ये का होऊ नये। ही टेक्नॉलॉजी महाग असेल पण आपल्या भागामध्ये कमी खर्चामध्ये ती टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने अवगत करू शकतो हा दृष्टिकोन ठेवून 2008 साली पहिल्या मुक्तसंचार गोठ्याची स्थापना झाली। आज जवळजवळ 4000 मुक्तसंचार गोठे बांधले गेले आहेत आणि त्यामध्ये 50 ते 60 हजार गायी आज मुक्तसंचार करत आहेत व आनंदाने राहत आहेत। जसं की गोविंद डेअरीची एक टॅगलाईन आहे की आनंदी गोठ्यातील आनंदी गायी, त्याचप्रमाणे आज गायी आनंदाने राहू लागल्या आहेत। याच मुक्तसंचार गोठ्यामुळे शेतकरी बांधवांचे आज काम कमी झाले आहे। त्यांचे उत्पन्न या मुक्तसंचार गोठ्यामुळे वाढीस लागलं आहे। यापुढे जाऊन चारा व्यवस्थापन करणं ही खूप महत्त्वाचं होतं। या दृष्टिकोनातून आदरणीय चेअरमन साहेबांनी प्रयत्न केले। पशुपालक बांधवांसाठी चारा व्यवस्थापन करणं जिकिरीचं जात होतं। 60 ते 70% खर्च हा पशुखाद्यांवरती होत होता। जनावरांसाठी चांगला चारा उपलब्ध व्हावा आणि त्यातून चांगल्या प्रतीचं दूध मिळावं यासाठी मुरघास तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्यास सुरुवात झाली। त्यामध्ये कमी खर्चामध्ये मुरघास कशा पद्धतीनं तयार होईल, जसं की बॅगमध्ये, खड्ड्यामध्ये बंकर बांधून केलेला मुरघास, नंतरनं बेल सायलेज, अशा पद्धतीनं मुरघासाची एक व्यापक चळवळ सुरू झाली। आज ज्या गावामध्ये प्यायला पाणी नाही अशा गावामध्ये मुबलक मुरघास आहे। त्यामुळे आज त्यांच्या जनावरांची उत्तम पद्धतीनं चाऱ्याची सोय झाली आहे। मुक्तसंचार गोठा झाला, चाऱ्याचं व्यवस्थापन झालं, त्यानंतरनं आपल्या गोठ्यामध्ये चांगलं ब्रीड असणं हे गरजेचं होतं। त्यासाठी गेली 5 वर्षापूर्वी गोविंद कामधेनू वंशसुधार योजना ही चेअरमन साहेबांच्या व्यापक दृष्टिकोनातून पुढे आली। आज या योजनेच्या माध्यमातून 10,000 कालवडी आपल्या भागामध्ये तयार झाल्या आहेत। आज जी लोक पंजाबला किंवा बेंगलोरला जातात हीच लोक आज आपल्या भागामध्ये गायी खरेदी करण्यासाठी प्राधान्य देत आहेत। आज आपल्या भागामध्ये उच्च गुणवत्तेच्या, अधिक दुग्ध क्षमतेच्या, आपल्या वातावरणामध्ये राहणाऱ्या अशा ब्रीडिंगच्या गायी आज आपल्या पशुपालक बांधवांच्या गोठ्यावरती तयार होत आहेत। आज या व्यवसायामध्ये महिला आणि नवयुवकही उतरत आहेत। त्यांना या दुग्ध व्यवसायाव्यतिरिक्त वासरू संगोपनातून किंवा कालवड संगोपनातून त्यांना अधिकचा फायदा मिळायला लागलेला आहे। त्यापुढे जाऊन जागतिक ग्लोबल वॉर्मिंग कसं कमी करता येईल किंवा प्रदूषण कमी कसं करता येईल यासाठी जावली येथे वृक्ष लागवडीचे सातत्याने उपक्रम चालू होते। त्यापुढे जाऊन चेअरमन साहेबांनी दरवर्षी शेतकऱ्यांना 10 ते 15,000 झाडे वाटून त्यांनी ती झाडे त्यांच्या घराभोवती किंवा शेतीभोवती लावण्यासाठी प्रयत्न केले आणि तेवढ्या 10 ते 15,000 झाडांची लागवड आज झाली आहे। त्यापुढे जाऊन हर्बल गार्डनची संकल्पना पुढे आली आणि त्याचा भरपूर फायदा आज आपल्या पशुपालक बांधवांना होत आहे। त्यानंतर बायोगॅस संयंत्र योजना ही आदरणीय चेअरमन साहेब यांच्या कल्पनेतून पुढे आली आणि त्या योजनेला आज खूप मोठ्या प्रमाणात यश आलं आहे। त्यानुसार आज शेतकऱ्यांपर्यंत 6,000 बायोगॅस पोहोचवण्यात आले आहेत। त्या बायोगॅसच्या माध्यमातून महिन्याला जो गॅस सिलेंडरवरती खर्च होत होता तो शेतकऱ्यांचा इथे वाचला गेला आहे। स्त्रियांची सरपणासाठी जी फरफट होत होती ती कुठेतरी आता थांबलेली आहे। महिला आता या व्यवसायामध्ये पुढे येताना दिसत आहेत। महिलांसाठी आदरणीय चेअरमन साहेबांनी वेगवेगळ्या योजना अंमलात आणल्या आणि त्याचबरोबर महिलांना विमानाने पंजाब अभ्यास दौरे केले, जेणेकरून महिलांना तो व्यवसाय शिकून घेता यावा, तेथील तंत्रज्ञान त्यांनी शिकून घ्यावं आणि आज त्याच पार्श्वभूमीवर महिला 40 ते 50 जनावरे अगदी सक्षम पद्धतीने सांभाळत आहेत। चूल आणि मूल करणारी महिला आता कुठेतरी पुढे येताना दिसत आहे। आदरणीय चेअरमन साहेबांनी अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्या पशुपालक बांधवांसाठी केल्या। जवळजवळ 22,000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होत आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आज गोठ्यातील गायी ही आनंदात आहे आणि ती गायी आनंदात असल्यामुळे आपला शेतकरी बांधवही आनंदित आहे। एवढं सगळं शेतकरी बांधवांसाठी करणाऱ्या, अगदी शेतकऱ्याच्या पशुपालकाच्या बांधावरती जाऊन चौकशी करणाऱ्या आपल्या लाडक्या आदरणीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। त्यांच्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य भरभरून लाभो यात सर्व पशुपालक व दुग्ध उत्पादक बंधू आणि भगिनींकडून शुभेच्छा। धन्यवाद। नमस्कार, मी सोनाली रामचंद्र गाडे, राहणार मुंजवडी, गोविंद डेअरीची सर्वसामान्य महिला उत्पादक आहे। आज मी माझ्या गोट्यामध्ये वासरू संगोपन, खाद्य व्यवस्थापन, चारा व्यवस्थापन, ब्रीडिंगचे काम असे सर्व कामे व्यवस्थित करत आहे। आम्हाला गोविंद डेअरीच्या माध्यमातून साऱ्या योजना आलेल्या आहेत। या योजनामध्ये बायोगॅस संकल्पना ही एक योजना आहे। या योजनेमुळे आम्हाला महिलांना चुलीवरचा स्वयंपाक करण्याचा त्रास पूर्ण संपलेला आहे आणि अशा वेगवेगळ्या योजनांमुळे आज आमच्या असंख्य महिला, माझ्यासारख्या असंख्य महिला सक्षम झालेल्या आहेत
आशा आहे आमच्या लाडक्या बाबांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. नमस्ते, मी कुंडलिक रामचंद्र कदम, गाव मुंजवडी. गेली 24 वर्षापासून गोविंद डेअरीशी संलग्न आहे. त्यामागचं कारण असं की आदरणीय बाबांनी दूध उत्पादकांसाठी नवनवीन योजना अंमलात आणल्या. त्यामुळे मुंजवडी गावातील दूध उत्पादक शेतकरी सदन झाला. त्यांच्या करणीमुळे आज मी 7,000 लिटर स्वच्छ दूध पुरवठा करतो. ही सर्व प्रेरणा आदरणीय बाबांमुळे मिळाली. अशा आमच्या लाडके बाबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी संदीप पवार, मुक्काम पोट राधा, तालुका फलटण, जिल्हा सातारा. फलटण तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या हाताला काम मिळावे आणि फलटण तालुक्यातील शेतकऱ्याच्या दूध व्यवसायाला चालना मिळावी या उद्देशाने बाबांनी गोविंद डेअरीची स्थापना केली. त्यानंतर बाबांच्या संकल्पनेतून दुग्ध व्यवसायाला चालना मिळावी या उद्देशाने आपल्या फलटण तालुक्यात मुक्त संचार गोठे झाले, मुरघास करण्यात आला. हायड्रोपॉनिक, ॲझोला हे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून दूध धंद्याला चालना मिळावी यासाठी बाबांनी खूप प्रयत्न केले. त्यामुळेच आम्ही 2 गायी सांभाळणारे शेतकरी आज 40 ते 50 गायी सांभाळू शकतोय आणि डेअरीपासून ते शेतकऱ्याच्या बांधापर्यंत येऊन आपुलकीने विचारपूस करणारे आमचे लाडके बाबा यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.